राजगुरुनगर शिरूर राज्य महामार्गावरील कनेरसरपूर ते पाबळ या गावांना जोडणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या ठिकाणी वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते। राजगुरुनगर शिरूर राज्य मार्गावरील कनेरसरपूर ते पाबळ या गावांना जोडणाऱ्या रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली असून वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। यातून अपघात होण्याची देखील शक्यता आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे तर साईड पट्ट्या न भरल्यामुळे बाजूने फुटभर खोल खळगे तयार झाले आहेत। नवरात्रामध्ये भाविकांची गर्दी होत असल्याने प्रवासी व ग्रामस्थही वैतागले आहेत। याबाबत NTV न्यूजच्या प्रतिनिधींनी उपअभियंता दराडे साहेबांशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी तातडीने काम करणार असल्याची ग्वाही दिली। या संदर्भात येथील सामाजिक कार्यकर्ते बाबा हजारे व पूरगावचे सरपंच गावडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। तुम्ही आता पाबळवरनं काय परिस्थिती रस्त्याची? एकदम खराब परिस्थिती आहे। पाबळवरनं कनेरसरला यायला 20-25 मिनिटं लागतात। 4 किलोमीटर येण्यासाठी 20-25 किलोमीटर ते 20-25 मिनिटं जर जात असेल मग तिचा अर्थच नाही काही। महोत्सव सुरू होत आहे तरी या नॅशनल भीमाशंकर शिरूर रस्त्याची दुर्दैवी अवस्था पाहता भाविकांची कुचंबना होऊ नये म्हणून या ठिकाणी साईड पट्ट्या भरून खड्डे बुजवावेत अशी आग्रहाची नम्र विनंती या ठिकाणी करण्यात येत आहे। सर्व भक्तगणांच्या वतीनं त्याचप्रमाणे ग्रामस्थांच्या वतीनं आणि या परिसरामध्ये या रस्त्यावरून जाणाऱ्या ये जा भीमाशंकर शिरूर रस्ता हा नॅशनलकृत असल्यामुळे यमाई मातेचं मंदिर त्याप्रमाणे खंडोबाचं मंदिर आणि पाबळचं जैन मंदिर या ठिकाणी भरपूर भाविक येतात तरी या रस्त्याची दुर्दैवी अवस्था त्वरित दूर करावी या आग्रहाची नम्र विनंती आहे। मी पूरगावचा सरपंच संदीप गावडे या ठिकाणी खेड ते पाबळ जो रस्त्याची परिस्थिती आहे ACZ पर्यंत रस्ता चांगला आहे परंतु कनेरसरच्या हद्दीपासून ACZ पासून ते पाबळपर्यंत रस्त्याची परिस्थिती अतिशय बिकट आणि दयनीय झाली आहे। दोन्ही साईडनी रस्त्याची परिस्थिती जर पाहिलं तर दोन्ही गाड्या बसू शकत नाही, त्यामुळं रोज त्या ठिकाणी गाडीला गाडी घासून अपघात होण्याची शक्यता पण वाढलेली आहे। आणि खड्डे इतके मोठे झाले आहेत की लहान गाड्या त्या खाली रस्त्याच्या कडेला गेल्यानंतर त्या ठिकाणी लागू होण्याची अपघात होण्याची शक्यता, गाडीचं नुकसान होण्याची शक्यता आहे। तर शासनाने याच्यावरती लवकरात लवकर उपाययोजना करावी कारण नवरात्रोत्सव चालू झालेला आहे। तुम्ही कुठून आलात? खेडवरतून आलो। काय परिस्थिती रोडची? रस्ता खूप खराब आहे। रस्त्याच्या साईड पट्ट्या पूर्णपणे खाली गेलेल्या आहेत। गाडी साईडला उतरवलं गेलं तर गाडी काय खाली टेकते, लहान मुलं वगैरे असतात त्यामुळे खूपच अडचण होते। हा रस्ता जो 20 किलोमीटर आहे पण त्याला येण्यासाठी जवळजवळ पाऊण तासाच्या वरती वेळ लागतो। प्रतिनिधी बाबा इनामदार सह कॅमेरामन शंकर नरे NTV न्यूज मराठी पाबळ पुणे।